नमस्कार. मी राजेंद्र दवीत आणि जन्मकथेने आज जो आपला प्रश्न होता शेतकरी बांधवांचा, तो काय पूर्ण झाला नाही हो. शेतकऱ्याने सांगितलं गेलं की 1 वर्षाची स्थगिती देणार म्हणून. अहो 1 वर्षाची स्थगिती म्हणजे फक्त ही तोंडाला पानं फुटलेल्याची गोष्ट आहे. कशासाठी पानं पोचत आहे? त्यांना तुम्ही काहीतरी पहिली मदत करा. आता तो विषयच बंद झाला म्हणा. आता काय न्यूजला काही दिसत नाही असं. तर मला बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलतो की तुम्ही जाता तिथे शेताच्या बांधावर आले हे मंत्री, शेताच्या बांधावर गेले ते मंत्री, म्हणजे सगळ्याच पक्षाचे, आता काय कोणत्याही पॉलिटिकल एकाच पक्षाचं नाही. सगळ्यांचं राज्य असल्यानंतर प्रत्येकजण ह्याच गोष्टी बोलतो. तिथे गेल्यानंतर मग त्या अधिकाऱ्यांना आम्ही सज्जड दम दिला आहेत, ताबडतोब पंचनामे करावे. अहो ते काम सरकारी कर्मचारी आहेत ते त्यांचं काम करणार, पण तुम्ही तुमचं काम कधी करणार? एखादा माणसाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर महानगरपालिकेत गेल्यानंतर त्यांना सांगतात पहिला फॉर्म भरा, नंतर तुला ॲडमिट करतो. तशीच परिस्थिती शेतकऱ्यांची आहे की शेतकऱ्यांना पहिली तुम्ही मदत तरी द्या, नंतर मग त्यांना काय त्यांचं करायचं आहे काय. आणि शेतकरी बांधवांना देखील विनंती आहे की तुम्ही सरकारवर निर्भर राहू नका. हे कोणाचं सरकार म्हणजे कोणत्याही पक्षाचं सरकार काही करणार नाही, हे तुम्हाला आत्महत्याला प्रवृत्त करते. कशाला करता आत्महत्या? यांच्यावरती विसंबून राहूच नका तुम्ही. आज कोकणातले शेतकरी बघा आहेत का? नाही आहेत, कारण कोकणात आत्महत्याच होत नाहीत. किंवा कोकणात असं काय आहेच नाही की ज्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. तुमच्यावर परिस्थिती काय येते? तुम्ही स्वतः सक्षम बना. कोणत्याही पक्ष, उभाटा असो, BJP असो, शिवसेना असो, कोणताही पक्ष असो, हे कोणी तुम्हाला काही मदत करणार नाही. त्यात वेळी मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही स्वतः सक्षम बना आणि आपला उदरनिर्वाह साधून तुम्ही बना. कारण तुमच्यावर जी हाल परिस्थिती येते त्याचा परिणाम आमच्या लोकांवर देखील होतो. आम्हाला भाजी वगैरे हे सगळे महाग होतात. ठीक आहे, कारण का त्याच्यात तुमचा गुन्हा नाही, कारण तुम्हाला पिकाचे पैसे मिळत नाहीत, मार्केटिंग होत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. पण मी तुम्हाला नम्र विनंती करतो की तुम्ही कृपा करून आपल्या जीवाचं काय बरं वाईट करू नका आणि स्वतः सक्षम बना. हे कोणतेही सरकार आलं ना ते फक्त आपल्या तोंडाला पाणी फुटणार आहे, ते काही करणार नाहीत. फक्त येणार, आम्ही शेताच्या बांधावर व्हिडिओ शूटिंग होणार, यांचे कॅमेरावर असणार, हे फ्लॅटने येणार. यांच्याकडे करोडो रुपये पडले आहेत. का त्यांना वाटत नाही की एक गाव आम्ही दत्तक घ्यावं? एक गाव दत्तक घ्या ना. असं प्रत्येक मंत्र्यांनी जर गावं दत्तक घेतली तर आमचा शेतकरी असा हवा देवाल होणार नाही ना. तुमच्याकडे एवढे पैसे जर ब्लॅक मनी पडलेले आहेत, कोणाकडे हा ब्लॅक मनी? सगळ्या मंत्र्यांकडेच आहे आणि मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे आहे, सर्वसामान्य माणसाकडे नाही आहे. तर तुम्ही ते पैसे बाहेर काढून त्या शेतकऱ्यांना द्या ना. का तुम्ही सरकारच्या तिजोरीवरच का लक्ष? तुमच्या खिशात पैसे नाहीत का? तुमच्या खिशातले पैसे द्या ना थोडे शेतकऱ्यांना. बघा शेतकरी आमचा खरं तुमचं नाव वाह करतो ते करायला पाहिजे ना. पण हे करायचं नाही. फक्त तुम्ही आमच्या सरकारच्या तिजोरीतून पैसे काढून लोकांना द्यायचे. अरे तुमच्या पण तिजोरीत पैसे भरपूर पडले, ते काढा ना बाहेर. ते का नाही काढतात? जय हिंद, जय महाराज.